बाबा रोज वेबसाईट चेक करायचे. वयाची 29 वर्ष होऊन गेलेली लोक म्हणायचे याचं करिअर संपलं. बाबा अस्वस्थ व्हायचे. मुलाला सांगायचे की ह्यात पण तुझं नाव नाहीये. मुलगा शांतपणे म्हणायचा, काही हरकत नाही बाबा, आपली वेळ येईल. खरं तर फेब्रुवारी 2010 मध्ये गुजरात विरुद्धच्या लिस्ट ए सामन्यात तो मुंबईकडून खेळायला उतरला. पण इंटरनॅशनल क्रिकेट त्याला हूल देत होतं. तो भारतीय अंडर 22 संघाचाही भाग होता आणि त्याने 2 शतकांसह 721 धावा केल्या. याचं कौतुक म्हणून त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून 22 वर्षाखालील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी M.A. चिदंबरम ट्रॉफीने सन्मानित केलं गेलं. त्याच दिवशी रात्री रोहित शर्माचं एक ट्विट येतं, मुंबईतील सूर्यकुमार यादव हा भविष्यात मोठं काहीतरी करेल. आणि मग तो दिवस येतो. वयाच्या 30व्या वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये सूर्याला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय आंतरराष्ट्रीय T20 संघात स्थान मिळतं. नंतर वयाच्या 31व्या वर्षी पहिलं T20 शतक, 32व्या वर्षी जगातील नंबर 1 T20 फलंदाज, 33व्या वर्षी सलग दुसऱ्यांदा ICC क्रिकेटर ऑफ द इयर आणि टीम इंडियाचा कॅप्टन. पण पिक्चर अभी बाकी है. 34व्या वर्षी आशिया चषक आणि 35व्या वर्षी थेट T20 वर्ल्ड कप तो जिंकवून देतो. त्यामुळे हार मानू नका, कारण रात्रीनंतर सूर्योदय हा होतोच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.